हॅलो एव्हरीवन, मी अमर कांबळे. आज आरक्षणावरती थोडं बोलूया. मित्र हो, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नव्हे. तरी पण लोक आज आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे. एखादा जर SC समाजाचा मोठ्या क्लास 1 पदावर नोकरीला असेल तर पुन्हा त्याला आरक्षण नाही किंवा एकच चान्स असा क्रिमिलियरचा मुद्दा पण OBC समाजाला आणि इतर काही आरक्षित वर्गाला लागू झालेला आहे. पण ते खरंच बरोबर नाही. मी तुम्हाला पहिल्या सुरूच म्हणलो, OBC असेल, SC असेल, पुन्हा अल्पसंख्याक असेल, यांना क्रिमिलियर लागणं म्हणजे आपण वर्णव्यवस्थेकडे, जातीय समीकरणाकडे आणि अन्यायाकडे आपण जात आहोत असंच आपण म्हणलं पाहिजे. कारण जर OBC समाजाचा कोणी कलेक्टर झाला तर त्याच्या घरात एकदाच आरक्षण हा जो पायंडा येथे पाडला गेलेला आहे अतिशय घातक आहे. मागे ज्यावेळेस SC आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा मुद्दा उठला त्यावेळेस सुद्धा काही प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होती की SCला पण आता क्रिमिलियर लागलं पाहिजे. क्रिमिलियर म्हणजे काय नेमकं? तर क्रिमिलियर ही अशी परिस्थिती आहे की पुढच्या पिढीला नोकरी मिळणार नाही. जर तो म्हणजे घरातील एखादा कर्ता पुरुष नोकरीला लागला तर पुन्हा त्याला नोकरीत आरक्षण राहणार नाही, शिक्षणात आरक्षण राहणार नाही. ही परिस्थिती आरक्षणाच्या बाबतीत आज पूर्ण भारतभर लागू करण्याचा प्रयत्न ही ब्राह्मणाळलेली व्यवस्था करत आहे. मित्रहो, आज SC आरक्षणाचा मुद्दा जो महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. समजा का चुकीचा आहे तर समजा आपण SC वर्गीकरणामध्ये अ ब क ड या वर्गीकरणामध्ये जर समाविष्ट झालो किंवा उपवर्गीकरण लागू झाले तर पहिल्या सुरू काय होईल, अ मधल्या व्यक्तीला नोकरी लागणार, पण त्याच्या पुढे जे प्रवर्ग मध्ये उपवर्ग केलेला आहे त्यांना नोकरी लागणार नाही. आणि याच्यासोबतच त्यांचा विचार असा आहे की क्रिमिलियर लागू करायचं. हा जो विघातक प्रयत्न या व्यवस्थेचा चालू आहे खऱ्या अर्थानं मातंग समाजाने समजून घेतलं पाहिजे. प्राध्यापक सुकुमार कांबळे पूर्ण आंबेडकरवादी विचारातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. पण आता ते म्हणत आहेत की 0.0 किंवा 0.05 आरक्षण भेटलं तरीही आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण याला समर्थन करतो. 0.5 एवढंही जरी आरक्षण आम्हाला भेटलं तर आम्ही ते स्वीकारू. पण आधी महाराष्ट्र शासनाने आम्हाला अ ब क ड मध्ये समाविष्ट करावं, म्हणजे उपवर्गीकरण लागू करावं. ही व्यवस्था आज आपल्या देशामध्ये दिसून येते, विशेषतः महाराष्ट्रामध्ये पण दिसून येते. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना त्याचा खूप अभ्यास केला. त्यात एकजिन्सीपणा, एकवंश, त्यासोबतच त्यांनी होमोजिनियस ही प्रोसेसचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC आणि STचं विधेयक मंजूर केलं आणि SC STंना आरक्षण लागू झालं. त्यांनी त्यांचा वंशशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे याचा सुद्धा प्रभाव, याचा सुद्धा परिणाम आरक्षणावर झालेला आहे. त्यांनी या गोष्टीचं निरीक्षण करून, या गोष्टीवरती विचार मंथन करून, या गोष्टींवरती वादविवाद करून यामागील SCंना एकत्रित करण्यासाठी यामागील संपूर्ण बाबी त्यांनी लक्षात घेतल्या होत्या.
आपण होमोजिनियस आहोत, आपण हेट्रोजिनियस नाही. आपला वंश हा एकच आहे. आपण सर्व नागवंशी आहोत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC शेड्यूल ठरवलं आणि आम्ही म्हणतोय की आमचं आरक्षण खाल्लं गेलं. जर तुम्ही शिक्षणामध्ये अग्रेसर असाल तर तुमचं आरक्षण कोणीच खाणार नाही. एका डबक्यामध्ये पोहणं आणि स्विमिंग पूलामध्ये पोहण्याचा आनंद लुटणं हे या दोन्हीपैकी कोणतं महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज जर SCचा व्यक्ती समजा IAS कलेक्टर झाला तर भविष्यामध्ये यांचा विचार काय आहे, क्रिमिलेअर लागू करायचं. म्हणजे IAS झालेला व्यक्ती त्याच्या घरात फक्त तो एकटाच क्लास 1 अधिकारी बनणार आणि नंतर त्याला आरक्षण नाही, त्या घराला आरक्षण नाही. तसेच पुढे ब कडच्या माध्यमातून सुद्धा हीच पद्धत होणार. जर एखादी व्यक्ती मधली लागली तर त्याची बारी म्हणजे पुढच्या वर्गीकरण झालेल्या समाजाची बारी कधी येणार हे सुद्धा आपण विचार केलं पाहिजे मित्रहो. जोपर्यंत या देशामध्ये द्रोणाचार्य असेल आणि द्रोणाचार्य एकलव्यावर जोपर्यंत अन्याय करेल तोपर्यंत या देशामध्ये आरक्षण राहणार म्हणजे राहणार. आणि त्यासाठी आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. म्हणून मित्रहो, आपण आरक्षणाचं, संविधानाचं, आपल्या आंबेडकरी चळवळीचं, सामाजिक चळवळीचं, बौद्ध धर्माचं जोपर्यंत आपण रक्षण करणार नाही तोपर्यंत ही विषमतावादी व्यवस्था आपल्याला व्यवस्थित जगू देणार नाही. आणि आम्ही जर आज लढलो नाही, या विषमतावादी व्यवस्थेला गार केलो नाही तर आपली पिढी ही नक्की, पुढची पिढी ही नक्की गुलाम बनेल. म्हणून आपल्या परिवारांमध्ये धम्मसंस्कार, तसेच सामाजिक चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गौतम बुद्ध, राजर्षी शाहू महाराज, बहुजनवादी छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आपण आपल्या घरांमध्ये दिलं पाहिजे. मुलांना फुले, शाहू, आंबेडकर, रयतेचे राजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे विचार आपण आपल्या मुलांवरती संस्कारित केले पाहिजे. तरच आपण उद्या या व्यवस्थेच्या विरोधात लढू शकू. जर आज आपण फुले, शाहू, आंबेडकर, बौद्ध धर्माचे संस्कार आपल्या घरांमध्ये न लावता आपण त्यांना वाऱ्यावर सोडलं तर आपली पुढची पिढी नक्कीच गुलाम बनणार. आणि ही आरक्षण व्यवस्था, ही लोकशाही, हे रिझर्वेशन आणि पुढे जाऊन संविधानसुद्धा हे लोक त्याच्यामध्ये बदल करून लागू करणार नाहीत. आज संविधान बंद करणार नाहीत हे लोक, पण संविधानातील जे हक्क अधिकार आहेत ते संपुष्टात आणल्याशिवाय राहणार नाहीत. आणि एक उदाहरण तुम्हाला सांगतो. नानी पालखीवाला यांनी म्हणलं, 42वी घटना दुरुस्ती म्हणजे संविधानाचा एक प्रकारे ऱ्हास आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. काळाची पावलं ओळखलं पाहिजे. आंबेडकरी समाजाने बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर हे अंगीकारले पाहिजेत. एवढंच आहे. नाहीतर आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही. संविधान, बौद्ध धम्म धोक्यात येऊ शकतो. म्हणून मित्र, जागे व्हा. उपवर्गीकरणाचं समर्थन करू नका. आपल्याला SCचं संपूर्ण आरक्षण लागू झालेलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.